जय हरी. एकादश स्कंध भाग 103. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाची अवतार समाप्ती याबद्दल नाथ महाराज सांगतात. प्रत्यक्ष भगवंताचा अवतार जरी झाला तरी त्याच्या देहाला मृत्यू आल्याशिवाय राहत नाही. यावेळी श्रीकृष्णांचं वय 125 वर्षाचं होतं. जो ध्येयवाद स्थापन करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला तो समाजाच्या गळी उतरलेला पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्या ध्येयवादाच्या सर्व विरोधकांचा त्यांनी पूर्ण निःपात केला होता. तेवढ्यात त्याचेच गोत्रज हे यादव अध्यात्मवादापासून झपाट्यानं दूर जाऊ लागले हे त्याच्या लक्षात आलं. राजकीय ऐश्वर्य, सत्ता आणि मान्यता भरपूर असल्यानं यादव भ्रष्ट झाले तर आपण केलेली कामगिरी आत्ताच उखळून जाईल या विचारानं त्यांचा राजकीय मृत्यू घडवून आणण्याचं कृष्णानं ठरवलं. त्याच्या जीवनातील हे शेवटचं महत्त्वाचं कार्य होतं. भगवंताने पूर्वी ज्यावेळी अवतार घेतले त्यावेळी आपल्याला नकळत असे मोठे कार्य त्याने करून टाकलं. त्याच्या चरणी ज्यांचा संकल्प होता असे सत्यवादी आणि साधू पुरुष पुष्कळ होते. त्यांच्या ठिकाणी भगवंतानं योग्य रीतीनं धर्म स्थापन केला आणि आपली उत्कृष्ट कीर्ती दशदिशांना विस्तारली. तिच्या श्रवणानं त्रिभुवन खात्रीनं पावन होऊन जातं. सगळ्यांमध्ये सर्वोत्तम अशा श्रीकृष्णाला पाहताच वृत्तीची खळबळ मोडून ती शांत होते. तो सगळ्यांचं मन रमवतो. कलियुगामध्ये साधू लोक त्याच्या परमकल्याणकारक चरित्राचं श्रवण कीर्तन करून त्रिगुणासगट मायामोह तरून जातील. मृत्यूलोकात मनुष्याची आयुमर्यादा 100 वर्ष नेमलेली आहे. आता असा जर विचार केला आपण तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये या देहाची आयुमर्यादा होती 1,00,000 वर्ष. त्यानंतर त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, मग 10,000 वर्ष. मग द्वापार युगामध्ये परत 1 शून्य कमी झाला, 1,000 वर्ष. आणि कलियुगामध्ये ही परत 1 शून्य कमी झाल्यामुळे आयुमर्यादा 100 वर्ष नेमलेली आहे. ती संपून श्रीकृष्णाला 25 वर्ष वर झाली. तो 125 वर्षाचा झाला, कारण त्यावेळेस आयुमर्यादा 1000 वर्षाची होती. या उपर आता देवांचं कार्य उरलेलं नाही. यादव कुलाचा नाश झाला की त्याची सगळी कार्य संपली. वीर्य, शौर्य आणि वैभव यांनी उन्मत्त झालेले, धर्माची पाळंमुळं खणू काढायला उद्युक्त झालेले. आता हे सगळं श्रीकृष्णांना कळतं ना. मर्यादा जशी समुद्राला रोखून ठेवते तसं योग बळानं श्रीकृष्णाने त्यांना आवरून धरलं होतं. त्यांना जर मोकळं सोडलं तर अधर्माला प्रवृत्त होऊन ते पृथ्वीवर अनर्थ माजवतील. म्हणून श्रीकृष्णाने निजधामास जायच्या आधी यदुकुलनाशाचा संकल्प केला. तो संकल्प केल्याबरोबर द्वारकेत भयंकर उत्पात सुरू झाले. ते पाहून वृद्ध आणि अनुभवी यादव घाबरले. तेव्हा श्रीकृष्णाने सगळ्यांना प्रभास तीर्थास त्वरेनं जाण्यास सांगितलं. ओल्या भूमीत बी रुजत घालतात त्याप्रमाणे उत्तम दानपात्र सज्जन पाहून श्रद्धापूर्वक दान द्यावं. विनयाची उत्तम ओल असावी. श्रद्धेचं निर्मळ चाडं असावं. शमदमादी मजबूत बैल त्याला झुंपावे, म्हणजे पीक उत्तम रीतीनं उगवून चारी पुरुषार्थ आपोआप साधतात. आता प्रभास क्षेत्राला नेऊन काय झालं त्याचा सविस्तर विचार भागवतामध्ये करूया. जेव्हा प्रत्यक्ष भागवत ऐकण्याची संधी मिळेल तेव्हा त्याचा सविस्तर विस्तार करूया.
आता पुढे येतं ते भगवंतावर अतिशय विलक्षण करणारे जे उद्धव त्यांच्या बाबतीत. भारतीय अध्यात्म वाङ्मयात प्रेमाचं जे आदर्श आहे त्यामध्ये उद्धवाचा क्रमांक पहिल्या श्रेणीमध्ये लागतो. कल्याण स्वामींचा आणि श्री समर्थांचा जसा अनेक वर्ष अहोरात्र सहवास घडला, तसाच उद्धवाचा कित्येक वर्ष श्रीकृष्णांशी अत्यंत निकट सहवास होता. दोघांचं अंतःकरण इतकं एकरूप झालं होतं की त्यांचे देह दोन दिसले तरी अंतरंग एकरूपच होतं. अर्जुनाच्या आणि श्रीकृष्ण प्रेमाचा असा हा डांगोरा फार पिटला गेला. त्या मानानं उद्धवाचं आणि श्रीकृष्ण प्रेम संथपणे वाहत राहिलं. श्रीकृष्ण निजधामाला जायचा जेव्हा विचार करू लागले तेव्हा त्याच्या वियोगाची कल्पनाच उद्धवाला सहन होईना. निष्काम आणि निस्वार्थी सहवासाचं प्रेम काय असतं याचा साक्षात अनुभव नाथांना होता. कसा? तर जनार्दन स्वामींच्या सहवासात कितीतरी वर्ष त्यांनी काढली होती, म्हणून उद्धवाच्या अंतःकरणाची तळमळ शब्दांमध्ये व्यक्त करताना नाथांच्या काव्यस्फूर्तीला शुद्ध प्रेम भावनेचं विलक्षण ओज चढलं आहे. नाथ भागवतातील 6व्या अध्यायात 320 पासून ते 377 ओव्या भक्त होऊ इच्छिणाऱ्यांनी जरूर पाठ कराव्यात. पाठांतर होत नाही आता या वयामध्ये, तर निदान वाचन तर आपण करू शकतो ना. नाथ महाराज सांगतात की उद्धव सदोदित श्रीकृष्णांबरोबर असायचे, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालायचं. श्रीकृष्ण निजधामात जाण्याचा काळ जवळ आला हे जेव्हा उद्धवानं ओळखलं तेव्हा त्याच्या मनात अतिशय इतकं वाईट वाटायला लागलं त्याला, आणि तो एकदम गहिवरला. त्याचा गळा दाटून आला, त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, सर्वांगाला घाम फुटला आणि हृदयातून हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. श्रीकृष्णाचा क्षणभर वियोग झाला तर प्राण जातो की राहतो असं त्याला होईल. त्यामुळं आपण आता काय करावं हे त्याला सुचेनासं झालं. श्रीकृष्णाच्या तोंडाकडे तो नुसतं पाहत राहिला. पुढे लवकरच होणाऱ्या वियोगाचं तीव्र बाण हे त्याच्या हृदयात अतिजोराने जाऊन घुसून बसले. त्याची बुद्धी आणि त्याचं धैर्य आता दोन्हीही खचलं. त्याच्या जीवाला मोठी तळमळ लागली. तेव्हा श्रीकृष्ण एकटा आहे असं पाहून तो धावत गेला आणि त्यानं त्याचे पाय धरले. पायांना मिठी मारून तो ओक्साबोक्सी रडू लागला. जगाचा नियंता विश्वाचा स्वामी श्रीकृष्ण त्याला उद्धव मोठ्या विनयानं म्हणाला, हे यादवेंद्रा, योग्यांच्या ज्ञानचंद्रा, तुझं स्वरूप कळण्यास फार कठीण आहे, पण तुझं श्रवण कीर्तन पुण्यालाही पवित्र करतं. तुझ्या कीर्तनानं संसार बंधन तुटतं आणि मन समाधान पावतं. आपल्या कुलाचा संहार करून तसंच हा लोक सोडून देऊन निजधामाला जाण्याचा तू बेत केलेला दिसतोय. असं बोलता बोलता उद्धवाला पुन्हा रडू कोसळलं. ते न आवरल्यामुळं त्याला हुंदके येऊ लागले. त्याचे डोळे पाण्यानं भरून आले आणि अशा अवस्थेत त्यानं श्रीकृष्णाचे पाय घट्ट धरले. चरणावर मस्तक ठेवून तो बोलू लागला, श्रीकृष्णा, तू माझा सखा आहेस, धनी आहेस. मला इथं सोडून तू दूर कसा जातोस? तू जाणार हे कानावर पडताच माझ्या मनामध्ये जो दुःखाचा उन्हाळा आला तो काही केल्या आवरत नाहीये. तुझा वियोग न व्हावा असं मनापासून वाटतं. पाण्याशिवाय मासा जसा तळमळतो तसा माझा जीव तळमळतो आहे. कृष्णा, जन्मभर अत्यंत प्रेम करून अंतकाळी मात्र माझ्या बाबतीत तू निष्ठुर होत आहेस. तू गेल्यावर पाठीमागे या जगात दीनवदन होऊन जाईन. मग गोड गोड गोष्टी मी कुणाशी बोलू? माझे प्राण कासावीस होत आहेत.
आत्मा निघून गेला म्हणजे देह केवळ प्रेत रूप होऊन मागे राहतो, तसा तू निजधामाला गेलास म्हणजे माझी अवस्था होईल. माझा मायबाप तूच, असा माझा दृढ विश्वास आहे. असा असताना मला सोडून जायला तू कसा काय तयार होतोस? तू निजधामाला जायला निघालास खरा, पण मला कुणाच्या हाती सोपवलं आहेस? माझ्यावर तू असा का रागवलास? हा तरी माझ्या कर्माचाच दोष आहे, असं म्हणून उद्धवाने श्रीकृष्णांच्या पायावर लोळण घेतली. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.